बारामती. खरं तर महाराष्ट्र आणि राजकारणाचा विषय निघाला तर सुरुवातीलाच येणारं नाव म्हणजे शरद पवार. आणि पवार आले की बारामती येतच. याच बारामतीतून अजून एक नाव मोठं झालं आणि ते म्हणजे अर्थातच अजित पवार. पण त्यांच्या अकस्मात निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला. याच बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सुनेत्रा पवारांच्या विरोधात तिथं एक दोन नाही तर तब्बल 55 उमेदवार उभे ठाकले आहेत. काय आहे सध्या तिथलं राजकारण, कुटुंबातून कशी मिळते साथ की समोर येतोय विरोधाभास, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. एकेकाळी अजित पवार यांच्या निधनानंतर बिनविरोध होण्याची शक्यता असलेली बारामती विधानसभा मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक आता चांगलीच रंगतदार झाली आहे. एका मोठ्या राजकीय उलथापालथीसह ही लढत आता प्रतिष्ठेचीही बनली आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या प्रमुख उमेदवार आहेत. त्यांनी 6 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण ही निवडणूक लढण्याची त्यांची पहिलीच वेळ नाहीये. सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या विरोधात असणाऱ्या सुप्रिया सुळेंनी त्यांचा पराभव केलेला. मात्र नंतर त्या राज्यसभेवर गेल्या, खासदार झाल्या. पण दादांच्या मृत्यूनंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन 31 जानेवारी 2026ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आणि त्यामुळे त्यांची ही निवडणूक राजकीय भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सुरुवातीला खरं तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती. पण काँग्रेस पक्षानं आपले उमेदवार आकाश मोरे यांना रिंगणात उतरवून या शक्यतांना पूर्णविराम दिला. काँग्रेसच्या एंट्रीमुळे ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे. आणि फक्त काँग्रेसच नाही तर इतर अनेक अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत, ज्यामुळे बारामतीतील लढत बहुपक्षीय झाली आहे. एकीकडे सुप्रिया सुळेंनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली असतानाच त्यांच्याच महाविकास आघाडीतल्या काँग्रेसनं इथं उमेदवार दिलाय. तर उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार आहे असं म्हणत शरद पवार नेमकं काय म्हणाले तेही पाहूया. काँग्रेस हा मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कोणीतरी विरोधात लढणारच हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावं लागतं. आणि त्यामुळं बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरजच नाहीये, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नवी दिल्लीत माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केली. खरं तर 2022 मध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं उमेदवार दिलेला आणि त्यामुळं काँग्रेस या निवडणुकीत उमेदवार देण्यावर ठाम आहे. तेव्हा झालेलं काय तर विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव निवडून आलेले. मात्र 1 डिसेंबर 2021ला त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. साधारणतः अशी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शक्यता असतानाच भाजपनं तिथे उमेदवार दिला आणि काँग्रेस आता तेच फॉलो करतोय. तर असो, तर याच बारामतीत आता पोटनिवडणुकीत आतापर्यंत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्यात. यात सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे काय तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ऐन वेळी आपली माघार घेऊन सुनेत्रा पवार यांना पाठिंबा सुद्धा जाहीर केलाय. दत्तात्रय भरणे यांनी त्यांची समजूत काढल्यानं हा निर्णय घेण्यात आला असं म्हटलं जातं. शिवाय त्यांना स्वतः सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा फोन गेले होते. यामागे अनेक राजकीय समीकरणं आणि दूरगामी परिणाम असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी काँग्रेसच्या उमेदवारांना आव्हान निर्माण केलंय. बारामती हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एक महत्त्वाचा मतदारसंघ राहिलाय. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे बारामतीकडे पाहिलं जातं. या पोटनिवडणुकीचा निकाल फक्त बारामतीपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटतील. 6 एप्रिलला सुनेत्रा पवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि यावेळी त्यांच्या मुलांव्यतिरिक्त इतर पवार कुटुंबीय हे सोबत दिसले नाहीत आणि त्यामुळे सुद्धा अनेक चर्चा होत आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही पोटनिवडणूक फक्त एक राजकीय विजय नाहीये, तर ती अनेक स्तरांवर महत्त्वाची मानली जाते. ही निवडणूक हरणं म्हणजे पवार कुटुंबातील मूळ वारसा आणि वर्चस्व यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. आणि त्यामुळं कुटुंबातील आणि पक्षाचं वर्चस्व टिकवण्यासाठी सुद्धा हा विजय त्यांना गरजेचा आहे. या बारामती निवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या लढतीचा निकाल 4 मेला जाहीर होईल. महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही आघाड्यांसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होतंय, काय व्हावं, तुम्हाला काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.